कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, पण विरोचकाने अस्तिकाला असं अचानक का बोलावून घेतलं असेल? माहित नाही, नेत्रा पण खूप अशी गडबडीत निघून गेली ती, आणि ती तिच्या तशा रूपात समोर आली होती माझ्या, तशीच निघून गेली। नेत्रा, हे जर आपण बाहेर कोणाला सांगितलं ना, कोणीही विश्वास नाही ठेवणार आहे आपल्यावर। तुम्ही पाणी घ्या। साहेब, पण ह्या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली आहे, आपल्याला कळलंय अस्तिका विरोचकाच्याच खोलीत असते, त्यामुळे आपलं काम सोपं झालंय। त्यामुळे मी कधी जाऊन डायरेक्टली इनडायरेक्टली तिला निरोप देऊ शकतो। नाही साहेब, असं केल्याने विरोचकाला संशय येऊ शकतो। साहेब, विरोचकाला मगाशी संशय आला असेल का, म्हणून त्याने अस्तिकाला बोलावून घेतलं? मग का बोलावून घेतलं असेल? काम असेल कदाचित काहीतरी तिच्याकडे। काम? साहेब, अस्तिकाचं एकच काम आहे, विरोचकाच्या सांगण्यावरून लोकांचे जीव घ्यायचे। तसलं काही नसेल ना तिच्या डोक्यात? नेत्रा, आपण घरात सगळ्यांना अलर्ट करूयात। मला बाबांची खूप काळजी वाटते, ते आणि अस्तिका एकाच खोलीत असतात। नेत्रा, पण मला नाही वाटत अस्तिका असं काही करेल। म्हणजे? मला कुठेतरी असं वाटतंय की मला सांगितल्याशिवाय अस्तिका तर विरोचकाने सांगितलेलं कुठलंही काम करणार नाही। कालपर्यंत ती फक्त विरोचकाची गुलाम होती, आता ती आपली गुलाम आहे। दरवेळेला ती येते, घाबरवते, आणि आम्ही घाबरायचो सुद्धा, पण आता मी तिला नाही घाबरत, त्यामुळे मी तिचं काहीच ऐकत नाही। आजही तिने तेच केलं, ती आली, तिने मला डिवचलं। बेवडे, 8 वाजले, 8 वेळ झाली असेल ना तुझी? हा, औषध घ्यायची वेळ झाली असेल ना, हात थरथरत असतील ना। जा 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 जा, तू तुझं औषध घे, मी बघते स्वयंपाकाचं। जा, काही गरज नाहीये। सोडलीस? किती महिने झाले सोडून? की मग सगळे झोपल्यानंतर पितेस आता रात्री? ऐक ना, मी काय म्हणते, तुला 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 जाणवलं का काही? म्हणजे त्या दारूमुळेच तू केदारमधून बाहेर पडली आहेस तू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।